राहता नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती ममता पिपाडा यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील चितळी रोड आणि वीरभद्र मंदिरासमोर पाणपोईचं उद्घाटन करण्यात येऊन पालिकेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आलं। याप्रसंगी नगरपालिकेचे नगरसेवक निवृत्ती गाडेकर, शारदा गिधाड, विमलताई आरणे, नीलम सोळंकी, मंगला गाडेकर, अनिता काळे, सचिन गाडेकर आदी हजर होते। त्याचप्रमाणे राहता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पवार, धनंजय गाडेकर, सुनील वैजापूरकर, बाळासाहेब गिधाड, दिलीप वाघमारे, योसेफराव बनसोडे, विजय मोगले, राजेश लोटे, मदनलाल पिपाडा, बाबूशेठ पिपाडा, बाळासाहेब गाडेकर, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, नंदकुमार सदाफळ, इक्बाल शेख, मुन्ना पीटर, संजय हेकर, राजेंद्र गाडेकर, रियाज शेख, विजय जगताप, शिवाजी आणप, शुक्लेश्वरजी शेळके, हरिभाऊ गाडेकर, अशोक लांडगे, विजय मुथा, नरेंद्र पिपाडा, संगपती, गोटू शेठ रायसोनी, माधवलाल मुनावत, प्रवीण रूपवाल, मारुती नागरे, विशाल मखाना, गोरख पवार, शामतभाई शेख, प्रवीण मुर्तडक आदी हजर होते। नगराध्यक्ष ममता पिपाडा यांचा वाढदिवस राहता नगरपालिकेत साध्या पद्धतीनं पण मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला। याप्रसंगी मनसेचे विजय मोगले, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, नगरसेवक निर्मला सोळंकी, नगरसेवक मंगला गाडेकर, नगरसेवक सचिन गाडेकर, राजेश लोटे, विजय जगताप, धनंजय गाडेकर, सुनील वैजापूरकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून नगराध्यक्षा ममता पिपाडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी सर्वांचे आभार मानले। समता रॅलीमध्ये घोषणा केल्याप्रमाणे राहता शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची जी घोषणा केली होती ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी या निमित्तानं दिली। आणि राहता शहरासाठी असलेली पाणीपुरवठा योजनेचं काम प्रगतीपथावर चालू असल्याचं सांगून तेही 3 महिन्यांमध्ये पूर्ण होईल आणि राहत्याच्या जनतेला स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली। साध्या पद्धतीनेचा करण्याचं आयोजन केलं होतं। राहता शहरात वृक्षारोपण आणि पाणीपोळीचं उद्घाटन केलं। त्या अगोदर राहता शहरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणलेला आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा बसवण्याचा मानस आहे। दुसरे असे राहता शहरात स्वच्छ आरोग्यदायी पाणीपुरवठा योजना तळ्याचं काम चालू आहे आणि राहता शहराला स्वच्छ आणि आरोग्य पाणी देण्याचं 3 ते 4 महिन्यात नियोजन करत आहे। कार्यक्रमाच्या शेवटी भाजपाचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। याप्रसंगी पिपाडा म्हणाले की राहत्याच्या जनतेनं पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी दिली, त्या संधीचं सोनं करून राहता शहराच्या विकासासाठी अथक प्रयत्न करू। नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी घोषणा केल्याप्रमाणे राहता शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे पालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर बसवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं। निश्चितपणे जे विकासाची कामं असतील, पाणी योजना असेल, भविष्यातले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे असतील आणि इतर सर्व जे विकासाची आणखी कामं असतील, रस्ते गटारी आपण त्या ठिकाणी तर करतोच, परंतु चांगलं काही अजून राहता शहराकरता काय करता येईल त्यामुळे विविध लोकांना भेटून नागरिकांच्या काय सूचना आहेत, नागरिक काय म्हणतात, अजून आपल्या राहता शहरासाठी काय केलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांना भेटून त्या ठिकाणी त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकून घेऊ आणि जे आणखी काही करता येईल त्या आमचे जर सर्व कर्मचारी असतील नगरपालिकेचे या सर्वांचं सहकार्य घेऊन सगळ्यांच्या बळावर आणि त्यांचे प्रश्न सुद्धा सोडवून म्हणजे राहता नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा त्यांचे सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी असतो। मला वाटतं पूर्वीच्या वेळेसच म्हणजे आमची 2001च्या पूर्वी जी सत्ता येण्याच्या पूर्वी सुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले होते, मंत्रालयात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यासाठी मदत केली होती। बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्याची आठवण सुद्धा असेल। म्हणजे मी सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न जसं आम्ही शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा बरोबर राहिलो, तसंच कर्मचारी सुद्धा आपला एक घटक असतो कामातला, त्यांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे ही भावना आमची त्या ठिकाणी असते। म्हणून सर्वसामान्य नागरिक या परिसरातला जो शेतकरी आहे, वास्तविक आपण पाहतो की आपला जो परिसर आहे राहता जरी या शहर म्हटलो तरी हा वाड्या वस्त्यांवरचा परिसर आहे। पेरूच्या बागांची अवस्था त्या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षात पाणी न मिळाल्यामुळे किती बिकट झाली आणि आमच्या भागातला शेतकरी हा खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपलेला आहे। म्हणून विकास करण्याबरोबरच या नगरपालिकेच्या क्षेत्रात आणि परिसरातले शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या कसे उभे राहतील, त्यांना सुद्धा कसं उभं करता येईल। आमच्या निळवंड्याचा जिरायत भागातल्या शेतकऱ्यांच्या कालव्याचा प्रश्न असो, म्हणजे भागातला पेरू उत्पादकांचा प्रश्न असो, फळबागांचा प्रश्न असतो किंवा जिरायत भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, या शेतकऱ्यांसाठी सुद्धा काय करता येईल यासाठी प्रामाणिकपणे निश्चितपणे सांगतो की आपल्या सगळ्यांबरोबर राहू। जे आम्हाला करणं शक्य आहे, आम्ही नुसतं घोषणा त्या ठिकाणी करत नाही,
जे जे करणं शक्य आहे, जेवढी आमची कुवत आहे त्या कुवतीप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे जनतेने जी जबाबदारी आमच्यावर टाकलेली ती पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी यापुढे करत राहू. आपण आज या ठिकाणी आलात आणि नगराध्यक्षांना त्या ठिकाणी शुभेच्छा सर्वांनी दिल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार रासपचे बाळासाहेब गिधाड यांनी मानले. न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस9 मीडिया, राहाता.